पॉवर ऑन केला आपण. इथे कॅपॅसिटी किती आपली 7 kg, म्हणजे छोटे मोठे आपण कपडे टाकू शकतो याच्यामध्ये. जे असं एवढं ब्लँकेट टाकू शकतो ना त्याच्यात मोठं डबल बेड. हो, एकच टाकायचं. याच्यापेक्षा जे पातळ असतात 2 टाकू शकता. आता कपड्याची कॅपॅसिटी 7 kg, म्हणजे छोटे मोठे 10 ते 15 कपडे तुम्ही टाकू शकता. खूपच छोटे छोटे राहिले तर 20 कपडे टाकू शकता. मोठे मोठे राहिले तर 10 टाकायचे, म्हणजे 5 शर्ट 5 पॅन्ट. जीन्स असली तर 4च टाकायची, कारण की जीन्स आपली हेवी असते. बेडशीट डबल बेडची राहिली तर 3 टाकू शकता. सिंगल बेड राहिली तर 4 ते 5 टाकू शकतो. म्हणजे कपड्यांचा साईज वाढला तर क्वांटिटी कमी करून घे. कपडे टाकताना पॉकेट चेक करायचं, कॉईन पिन चाबी नसली याला ते सिस्टम नाही का, कॉइन असलं तर ते जायचं. तसं जाणार नाही आतमध्ये. कॉईन इथंच राहून जाणार तुमचं. अच्छा, तसं जात नाही. आणि गेलं तरी इथं आपल्याला आहे उघडायला. ते कसं उघडतोय? याला प्रेस केलं सिंगल, हे उघडतो. हे झाकण्यासारखं आहे बघा. ते फिरवायचं त्याच्यात. ते फिरून घ्यायचं, काढून घ्यायचं. लावताना परत लाव. कपडे टाकताना पॉकेट वगैरे चेक केलं, कॉईन पिन चाबी नसली पाहिजे. स्टीलच्या ड्रम मध्येच कपडे एकावरती एक सोडून दिले आपण. कपडे सोडले, डोर पुश केलं, लावलं. डिटर्जंट लेफ्ट साईडला टाकायचं. लिक्विड असो का पावडर असो लेफ्ट साईडला, आणि जे कम्फर्ट वगैरे असतो ते मध्ये. आणि इथे डिटर्जंट टाकायचं नसतो, तर डिटर्जंट मेन लेफ्ट साईडलाही तुम्हाला ऍड करायचं. कपडे टाकले, डिटर्जंट ऍड केलं. डिटर्जंट किती टाकायचं प्रमाण कपड्याच्या हिशोबाने. कपडे डिटर्जंट टाकू शकतो आपल्या आपल्या मनाने. जास्त टाकलं तर जितकं टाकणार म्हणजे तितकं ती घेऊन घेणार. कपडे डिटर्जंट टाकल्यानंतर पहिला बटन पॉवर. आता हे प्रोग्रामिंग आहे आपले. आता आपण याला राईट्स पासून सुरू करू. डेलिकेट्स म्हणजे साडी वगैरे असेल तर डेलिकेट्स मध्ये देऊ शकता. कॉटन म्हणजे कॉटनचे कपडे देऊ शकता. पांढरे पण याच्यात येणार कॉटन मध्ये. हा, इको कॉटन म्हणजे हेवी जाडवाला कॉटन असतो, सर्वात जड असतो बघा तो कॉटन. डेली वॉश म्हणजे रेग्युलर यूज होणारे कपडे, म्हणजे डेलीचे जे सगळे मिक्स कपडे आपण डेली वॉशला टाकू शकतो. त्याच्यानंतर उलन, सेपरेट उलनचे कपडे. त्याच्यानंतर आहे ॲक्टिवेट, डेनिम, जीन्स, जॅकेट वगैरे देऊ शकतो याच्यात. त्याच्यानंतर आहे ड्रम क्लीन. ड्रम क्लीन म्हणजे मशीनची सर्व्हिसिंगला हा ऑप्शन आहे. याच्यात आपल्याला केमिकलचं पावडर टाकून हा सायकल लावावं लागते त्यावेळेस. त्याच्यानंतर हा मॅन्युअल ऑप्शन आहे. स्पिन अँड ड्रेन लिहिलेलं आहे. जसं बाहेर हाताने धुवून घेतले आपण कपडे, फक्त ड्राय करायचे असेल तर रिन्स आणि स्पिन एकदा पाण्याने स्वच्छ खंगाळायचे, मग ड्राय करायचे असेल. म्हणजे पिळवणे आणि सुकवणे दोन्ही होणार. हे फक्त सुकवणे होणार. हे 2 फंक्शन म्हणजे मॅन्युअल आहे. आपण जर बाहेर हाताने कपडे धुतले असेल आणि तर समजा हे लावलं डेली वॉश, तर याच्यामध्ये ते वाळून पण सगळं करणार. म्हणजे बाकीचे फंक्शन मध्ये सगळं होणार. हे फक्त 2 फंक्शन मॅन्युअल आहे. काही काही कपडे आपण हाताने धुवून घेतो ना, त्याच्यासाठी. त्या वाळवण्यासाठी दोन्ही. बेडिंग कर्टन्स, पडदे वगैरे धुवू शकता. बेबी केअर, लहान बाळांचे कपडे, याच्यामध्ये न्यूबॉर्न बेबी पण आलं. बेड अँड बाथ, बेडशीट, टॉवेल, बाथरूमवाले कपडे. रेपेड 30 अर्ध्या तासाचं फंक्शन. आता डेली वॉशला मशीन 1 ते 1.5 तास घेते. आपल्याला वाटतं रोजचे कमी डर्टी कपडे आपल्याला लवकर धुवून काढायचे, तर आपल्याला रेपेड 30 आपण लावू शकतो 30 मिनिटात. त्याच्यानंतर आहे स्टेन वॉश. पण आता डेलीवर लावलं तर मग हे 30 मिनिटं कसं लावायचं? नाही, एक तर डेलीवर दे, एक तर डेलीच राहणार. हे डेलीचं शॉर्टकट आहे. म्हणजे अच्छा, कमी घाण कपडे रोजचेच आपले, परंतु आपल्याला लवकर धुवायचं, तर मग रेपेड 30 लावून स्टार्ट करायचं. स्टेन वॉश, दाग धब्बे लागलेले कपडे. आणि लास्ट आहे सॅनिटाईज, हॉस्पिटल बॅक्टेरिया. हे झाले प्रोग्रामिंग. आपल्या एवढे प्रोग्रामिंग आपल्या डेली यूजमध्ये नाहीच. एक तर आपला डेली वॉश आहे, किंवा रेपेड 30, किंवा बेडशीट वगैरे पडदे राहिले तर तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे 2-3च मोस्टली प्रोग्राम आपण यूज करू शकतो. पहिला बटन पॉवर, कपडे टाकले, डिटर्जंट ऍड केलं, पॉवर ऑन केलं, प्रोग्राम सेट केला. जसं की एक्झाम्पल माझं डेली वॉश आहे, स्टार्ट, ऑन, प्रोग्राम, स्टार्ट. इथं काहीच नाही करायचं, मशीन स्वतः ऑटोमॅटिक त्याच्या हिशोबाने करून घेते. आणि त्याच्यात एक हे फंक्शन नाही का, समजा नुसते कपडे, नुसतेच पाणी वगैरे काहीच नाही घ्यायचं, नुसतंच त्याचा वॉश जाऊ द्यायचा आहे, तर मग कोणतं सॅनिटाईज लावायचं का? नाही, तो या मॉडेलमध्ये नाही. तो दुसरा मॉडेल होता, तो 9 kg ला आहे बघा. तो ओझोन म्हणून येतं, ओझोन रिफ्रेश होता. तो 9 kg मध्ये, 8 आणि 9 kg ला आहे. आता हे बघा, लॉक लागलाय, डोर लॉक झालाय. आता मशीन काय करणार, पहिले सेन्स करणार की आपण कपडे किती टाकले. ती वेटच्या हिशोबाने ती पाणी घेणार. टाइम पण ते काय करते, कमी पण करून घेते ऑटोमॅटिक. जर कमी कपडे झाले, म्हणजे 3 kgच्या आत कपडे असेल आपले, तर ती 1 तासच घेणार. आपण किती पण कपडे टाकू शकतो. म्हणजे छोटे मोठे आपण लिमिटेड 15 कपडे टाकू शकतो रोजचे. 7चे डबल म्हणजे 15 कपडे तुम्ही टाकू शकता. पहिले ती असे सेन्स करते. सेन्स केल्यानंतर जितकं पाणी लागतं तितकंच पाणी घेते. म्हणजे आपल्याला आता हे स्टार्ट केलं ना तुम्ही, आता काम संपलं तुम्ही दुसरे काम करू शकता, किंवा बाहेर जाऊ शकता, किंवा आरामाने झोपू शकता. मशीन ऑटोमॅटिक ऑफ होणार. पहिलं पाणी घेणार, धुणार, तो बाहेर काढणार. दुसरा पाणी घेणार स्वच्छ, ते बाहेर काढणार. मग तिसऱ्यांदा पाणी घेऊन लास्टला ड्राय. म्हणजे आपल्याला इथं काही बटन दाबायचं, काही काढायचं काहीच नाही. कोरडे कपडे टाका, कोरडे कपडे काढ. ऑन, प्रोग्राम, स्टार्ट. डेलीला 3 बटन. फक्त पॉवर ऑन करायचं, सेटिंग करायचं कोणते कपडे, आणि स्टार्ट. जर तुमचे एवढे नाही आहे, डेलीचे नाही, आपल्याला अर्ध्या तासाचं धुवून घ्यायचं आहे, तर मग ऑन करायचं, याला रेपेडवरती सेट करून स्टार्ट करून द्या. आता बघा, कपडे नाही म्हणून त्यांनी 1 तासच घेतलं. पाणी सुरू झालं. पाणी कुठे दिसतं का? नाही दिसत. दिसतं ना आपलं. हा, इकडून येतो. पहिले इथून येतो थोडा, मग इकडून येतो. तर डिटर्जंट लेफ्ट साईडला टाकायचा, हे लक्षात ठेव. कपडे, डिटर्जंट राईट साईडला काहीच नाही टाकत. नाही. पॉवर,
नॉब स्टार्ट. आणि तू डेली नको आपलं लावू. डेलीच असेल तर ऑन करायचा, डेलीचा आहे स्टार्ट करून. आणि जर समजा तुमच्याकडे चुकीने सायकल लागली किंवा तुम्हाला हा सायकल कॅन्सल करायची तर या बटनाला 3 सेकंड दाबून धरायचं असं. हे डॅश डॅश लिहून येतो. मशीन काय करते, पाणी बाहेर काढून टाकते आणि मशीन डोर अनलॉक होऊन जातो आपलं. म्हणजे सायकल रिसेट होऊन जाते. आपल्याला कॅन्सल करायची किंवा आता नाही धुवायची, आपल्याला नंतर धुवायची, किंवा तुमच्या चुकीने काय लागलं इको वॉश करते का लावून तुम्ही स्टार्ट करून घेतलं तर ते टाइम वेगळं घेऊन घेते. चुकीने काय झालं तर पॉवर बटन 3 सेकंड दाबून धरायचं तर ती रिसेट होऊन जाते, ऑफ होऊन जाते. तर मग नवीन सायकल तुम्ही लावू शकता. कपडे डिटर्जंट बंद झाल्याशिवाय ओपन नाही करायचं. नाही, बंद झाल्याशिवाय हा डोर पण ओपन होणार नाही, ते लॉकच असतो. एंड आल्यानंतर END बीबी 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 वाजती, मग असा डोर अनलॉक होतो, तर कटकट आवाज येते, मग डोर उघडू शकतो. तर डेलीला सपोज एखाद्या वेळेस डोर उघडा राहिला तर मग ते आवाज देतं का? चालणार होणार, ऑनच नाही होणार ती, म्हणजे पॉवर होणार. तुम्ही जर डोर ओपन ठेवलं लॉक दाखवून. ती चालूच होणार नाही, कारण की डोर लागलेलंच नाही. डोर लागल्याशिवाय ती ऑन कंटिन्यू करत नाही पुढे. आणि ते पावडरचं ते हे करायचं म्हणले तुम्ही, काय म्हणतात त्याला? ड्रम क्लिनिंग. ड्रम क्लिनिंग. ते हे ड्रम क्लिनिंग ते कुठं टाकायचं पावडर? पावडर इथेच टाकायचं. ते किती लिमिट पावडरची? ते 100 ग्रॅमचा पाउच असतो, एकदा एक टाइमला 100 ग्रॅम टाकावं लागतं. त्याचं नाव काय आहे? स्केलगॉन. स्केलगॉन कोणतं पण चालतं का? नाही, कंपनीचंच येतो स्केलगॉन म्हणून, वर्लपूलचंच येतो. नाही, आपण दुसरं जर घेतलं दुकानातून तर असं म्हणते मी. कोणतं दुसरं घेतलं तर फक्त काय आहे, हे बघा स्टीलचा ड्रम आहे आपला, तर याचा कलर जाऊ शकतो तुमचा, म्हणजे त्या केमिकलचा याच्यावरती इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, कारण की आपल्या कंपनीने कसं याच्या हिशोबाने बनलेलं आहे. जर मेडिसिन असतात वेगवेगळे तशा हिशोबाने येतं. त्याचा आम्हाला फोटो द्या फक्त त्याचा, चालेल. ड्रम क्लिनिंगचा. बाकी तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट? नाही. डेलीला ऑन, कपडे डिटर्जंट टाकल्यानंतर ऑन केलं, प्रोग्राम सेट केलं, स्टार्ट केलं. स्टार्ट एकदा केलं, आपलं काम संपलं, ती स्वतः ऑटोमॅटिक सगळं करून घेते.